श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आज होळीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. होळी म्हटल्यानंतर पुरणपोळी तर आलीच. आईने लवकरच डाळ शिजवून पुरण परतवलं. त्यानंतर मी कटाची आमटी करायला घेतली. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, कढीपत्ता टाकून घेतला. त्यानंतर कांदा भाजलेला, टोमॅटो, खोबरं, आलं, लसूण छान असं बारीक वाटून घेतलं. ते छान असं परतून घेतलं. छान असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये घरचं काळं तिखट, धनापूड, लाल मिरची पावडर हे छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये येळवणी टाकायचं. आमटी गरम छान झाल्यानंतर त्यामध्ये क्रश केलेली छान अशी कोथिंबीर टाकून द्यायची. आमटीचं बंद करून ठेवलं. त्यानंतर आईने पोळ्या लाटायला घेतल्या. आईने छान अशा पोळ्या लाटून देत होत्या आणि मी ही छान अशा बघू शकता आमच्या आई किती छानपैकी पोळ्या लाटत आहेत. तुमच्याही अशाच पोळ्या फुगतात का मला कमेंट करून सांगा. बघा आमच्या आईंच्या किती पोळ्या छान अशा फुगतात. चवीला पण खूप मस्त लागतात. त्यांची प्रत्येक पोळी अशीच फुगत असते. त्यामुळे मला ही पोळ्या भाजायला खूप भारी वाटतं. मस्त अशी पोळी फुगलेली आहे. त्यानंतर मी त्याच्यावर मस्त असं तूप टाकलेलं आहे. तुम्ही तेलही टाकू शकता. बघा किती छान अशी फुगलेली आहे. तुमची ही पोळी अशीच फुगते का मला कमेंट करून सांगा. त्यानंतर छान अशा मी पोळ्या भाजून घेतल्या. त्यानंतर आम्ही होळीच्या तयारीला लागलो. छान असं आईने हळदीचं पाणी शिंपडलं. त्यानंतर पूजेचं ताट तयार केलं. पूजेसाठी लागणारं सर्व साहित्य आम्ही एकत्र करून घेतलं. त्यानंतर आईने गौरी मांडायला घेतल्या. छान अशा गौरी मांडून झाल्यानंतर त्यांनी पूजा करायला सुरुवात केली. नैवेद्य वगैरे दाखवला गौरीला. त्यांनी छान अशी पूजा करून घेतली. गौरीला ओवाळून वगैरे घेतलं. त्यांची पूजा झाल्यानंतर मीही पूजा करायला बसले. सर्वात आधी स्वतःला हळदी कुंकू लावून घेतलं. त्यानंतर होळीलाही हळदी कुंकू लावून घेतलं मी. आई मला सांगत होत्या पूजा कशी करायची ती. मी छान असं होळीला ओवाळून घेतलं. त्यानंतर पप्पांनी नारळ फोडला. नारळ आमचा छान असा उभा फुटलेला होता. त्यानंतर आम्ही 5 प्रदक्षिणा घातल्या. तुम्ही अशा प्रदक्षिणा घालता का मला कमेंट करून सांगा. त्यानंतर आई आणि पप्पांनी होळीच्या पाया पडून घेतलं. त्यानंतर पप्पांनी नारळ होळीमध्ये भाजून घेतला. हा नारळ सर्वांनी घरातल्यांनी खायचा असतो.
त्यानंतर मी शेजारी ही पूजा करून घेतली होळीची. त्यानंतर घरी येऊन आम्ही सर्वांनी पोळीचा आस्वाद घेतला. तर असा होता आजचा दिवस. उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. बाय.